तर मित्रांनो अशा पद्धतीचं एक घर चावलंच जावं लागते गाडी हॅलो हाय नमस्कार मित्रांनो, पिंटूज रिअल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो मी आज आलो आहे तेरसवाडीच्या वर मल्लेवाडी या ठिकाणी मी किरकोळ काम करण्यासाठी चाललेलो होतो. व्हिडिओ झालाच पाहिजे 5-6 मिनिटाचा, तर त्यासाठी मी एका देवळापाशी मंदिरापाशी थांबलेलो आहे. तर मित्रांनो बघू शकता हे मंदिर आहे, हे जवळजवळ मौजे तेरसवाडीपाशी आहे. तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरपासून जवळजवळ 30 किलोमीटर आहे. आणि तेरसवाडी, मल्लेवाडी, दोनवडी अशी गावं लागतात वर आणि संपूर्ण वाड्या लागतात. तर मित्रांनो आता येता मला एक रस्त्यामध्ये तुम्ही जे काय म्हणताय ते बघा, कारण असं एक मिळालेलं आहे जे करून श्रावण महिन्यातच उगवते आणि श्रावण महिन्यात ते मांसाहारी असल्यामुळं कोणी खात नाही. आणि तरी पण जे मांसाहार पाळणार नसते, म्हणजे श्रावण महिना जे पाळणारे असतात ते खात नाहीत, आणि श्रावण महिना न पाळणारे लोकही ते खातात. तर तुम्हाला ते दाखवतोच. चला तर मित्रांनो त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, आळीम बहुतेक असं म्हणत असतील. अचानक शेतामध्ये उगवते आणि शेताच्या कडेला बांधाच्या साईडला उगवलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो चला. तर मित्रांनो मी येता चापोडी, आरळे हे मार्ग करत आलेलो आहे. मधनं आपल्याला तेरसवाडीतनं वर जाण्यासाठी एक रस्ता आहे, तर तिकडं आपल्याला जायचं. तर बघू शकताय मित्रांनो, हे बघू शकताय, हे एक असं पदार्थ आहे. तर मित्रांनो हे एक असं पदार्थ आहे जेणेकरून हे श्रावण महिन्यातच उगवते आणि श्रावण महिन्यात जास्त करून खात नाहीत लोक, श्रावण महिना पाळत असतात त्यामुळं कोण खात नाही. तर चला तर आता डोंगरावर जाऊया. तेरसवाडीमधून रोड गेला आहे मल्लेवाडी आणि दोनवडी या ठिकाणी. दोनवडीमध्ये आपल्याला जायचं आहे. चला तर जाता जाता जाऊया. आणि घरी जाताना मात्र ह्याला आपण जर कोणी घेतलेलं नसेल तर आपण घ्यायचं आहे 100%. तर चला तर जाऊया. मित्रांनो ही माझी गाडी आहे. ही गाडी आणि हे जे डोंगर दिसतं इथं तेरसवाडी आहे, त्याच्यावर आपल्याला भरपूर जवळ 5-6 किलोमीटर जायचं आहे वर आणि डोंगरावर जायचं आहे. तर हा पूर्ण डोंगर बघू शकता, वातावरण सुंदर असं वातावरण, साईडला ऊस आहे आणि ही गाडी माझी. तर इथंच एक मंदिर आहे, साईडला ऊस आहे आणि रोडच्या साईडला एक मंदिर आहे मस्तपैकी. आणि मंदिराच्या साईडला खूप सुंदर असं वातावरणात झाडं लावलेले आहेत. झाड बघू शकता एकदम जुनं झाड आहे. तर चिंचेचं मित्रांनो झाड आहे. आणि चला तर आतमध्ये जाऊया आपण, कसं मस्तपैकी तुम्हाला मंदिर पण दाखवतो चला. तर मित्रांनो हे बघू शकताय पूर्ण एकदम जुनं झाड आहे. मूळ बघू शकता याचं केवढं मोठं आहे. जवळजवळ मला वाटते 250 ते 300 वर्षापूर्वीचं झाड असेल, त्याच्यावर पण कमीच असेल पण असणार. तर चला तर मंदिर तुम्हाला आतनं दाखवतो. तर मित्रांनो मंदिराच्या साईडला तुम्ही बघू शकताय हे सुंदर असं वातावरण आहे. ही मंदिराची पायरी आहे आणि तो जो आहे तो रोड आहे, आपली गाडी आहे तिथं, आणि हे झाड तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आहे आपण आणि बघू शकताय मंदिर पण चांगलं आहे, म्हणजे जेणेकरून मंदिराच्या असले आपला गळती आहे. तेरसवाडीमध्ये मंदिर आहे. तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये मी आलो आहे. हे बघू शकताय मंदिर आहे आणि पूर्ण मंदिराला गळते आहे. मंदिर काय एवढं सुशोभित नाही आहे, तरी पण मंदिराचं तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे, कुठल्या गावात मंदिर आहे. तर तेरसवाडीमध्ये मंदिर आहे मित्रांनो, मौजे तेरसवाड, तालुका करवीर, समाज मंदिर बांधणी. आमदार PN पाटील साहेब यांनी ह्या मंदिराची स्थापना वगैरे केलेली होती, मात्र ते आता नाही आहेत. तर तुम्हाला तर मित्रांनो मंदिराच्या मी पाठीमाग आलो आहे आणि मंदिराच्या पाठीमाग देखील पूर्ण शेती आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला दाखव. तर हे बघू शकता मंदिराच्या आजूबाजूला पण सर्वात जुने झाड आहेत आणि पूर्ण मंदिरावर ते झाडांची मुळं वगैरे गेलेले आहेत बघू शकताय. तर हे पण झाड आहे आंब्याचं मंदिराच्या साईडलाच. आणि बघू नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे तेरसवाडीच्या वर दोनवडी गावी जाण्यासाठी आणि मध्येच मी थांबलो आहे. एकदम जोराचा पाऊस चालू आहे. हा बघू शकता साईडला वर पाऊस चालू आहे आणि मी आज काय कोट वगैरे काय घालून या नाही, त्यामुळे एकदम जाम भिजणार आहे. त्याविषयीच नाही, आता भिजणार तर भिजणारच, काय सर्दी संध्याकाळी मला आहेच, त्यामुळे काय विषय नाही. तर मित्रांनो आत्ता मी थांबलो आहे एका मंदिरापाशी. तर नागदेवता आपले इथं पदार्पण झालेले आहेत.
नागदेवतासाठी मंदिर मस्तपैकी असं छोटंसं केलेलं आहे. पोरांनी वगैरे कोणीतरी केलं असेल, शेतकऱ्यांनी वगैरे, पण मस्त असं केलेलं आहे. एक नंबर भारी वाटलं की बाबा इथं कुठंतरी मंदिर छोटंसं तरी नागपंचमीच्या वेळी तयार केलेलं आहे. तर बघू शकता पाठीमागच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवतो. घर असण्या टाईप मस्तपैकी मंदिर तयार केलेलं आहे. नागोबाचं नागदेवता आपल्या पशी आहेत आणि साईडला 2 झाडं लावल्यात, हळदी कुंकू वगैरे सगळं लावलेलं आहे. तर ह्या आजूबाजूला बघू शकताय मस्त असं एक घर तयार केलेलं आहे त्या देवासाठी. तर ह्या साईडचं वातावरण बघू शकताय साईडला. तर मित्रांनो आता मी जवळजवळ तेरसवाडीच्या वर आलो आहे. अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर आलो आहे तेरसवाडीच्यावर. तर चला तर आपल्याला जायचं आहे दोनवडी गावं. तर हा रोड बघू शकता, इकडं आपल्याला जायचं आहे वर, अजून जंगलातनं वगैरे जायचं आहे. चला तर जाऊया, वरनं तुम्हाला दाखवतोच गाव कसं आहे ते. तर मित्रांनो परत एकदा मी आलेलो आता मल्लेवाडी या ठिकाणी. या साईडला वर दिसते ते मल्लेवाडी आहे आणि इकडे पूर्ण खाली असा रस्ता गेलेला आहे बघू शकता. हा रस्ता गेलेला आहे यो भोगमवाडीला गेला आहे आणि हा रोड आला आहे तो तेरसवाडीमधून आला आहे. तर मित्रांनो ह्या साईडला बघू शकता आपण, ह्या साईडला आपल्या साईडला एक, तर मित्रांनो आपल्या ज्या बॅक साईडला हे स्मशान गेट आहे जे मल्लेवाडीचं आहे. तर चला तर आपण जाऊया आता डायरेक्ट वाघ दोनवडी या गावी. चला मित्रांनो मी आता आलो आहे तेरसवाडीच्या वर मेन रोडला. तर मित्रांनो मी आता आलो आहे तेरसवाडीच्या वर सातेरी रोडला आणि ह्या साईडला पूर्ण ह्यो रोड गेला, ह्यो सातेरीला गेला आहे आणि ह्या साईडनं मी आलो आहे तेरसवाडीमधून. तर ह्या साईड बघू शकता तुम्ही, इथं कसं वातावरण आहे सुंदर असं, डोंगर वगैरे सगळे पूर्ण डोंगर वाड्या वस्तीमध्ये डोंगर आहे आणि डोंगरामध्ये वाड्या वस्ती आहेत. त्यामुळे काही विषय नाही. इकडं भाताची शेती केलेली आहे लोकांनी आणि भाताची शेती तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यातून अशा पद्धतीनं भाताची शेती केलेलं आहे. ह्या साईडला भट्टी आहे, विट्टाची भट्टी आहे आणि तिकडून लोक यायला लागल्यात, रोड गेला आहे. तर चला तर आपण जाऊया आपल्या कामावर. चला तर मित्रांनो मी आता दोनवडीच्या रोडला आलो आहे. तर तुम्हाला दाखवतो रोड. मित्रांनो दोनवडी 5 किलोमीटर आहे आणि बाकीचं बेरकळवाडी आहे, सातेरी महादेव मंदिर आणि आमशी असं इथं गाव आहे. तर ह्या साईडला या डोंगर रांगेमध्ये सह्याद्रीच्या एवढी वाड्या वस्ती आहेत. तर चला तर आपण दोनवडी त्या गावी जाऊया. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आता दोनवडी ह्या गावी आणि मी आता सकाळपासून दोनवडी गावामध्येच आहे आणि जवळजवळ 4 ते 5 तास झाले मी दोनवडी गावामध्ये आहे. आता जवळ 3:30 वाजलेले आहेत आणि आलो, काम केलं व्यवस्थित आणि बघू शकता आता ह्या साईडला स्मशान गेट आहे आणि ह्या साईडला रोड आहे. रोड मात्र कसा आहे बघा मस्तपैकी, पूर्ण रोड 1 नंबर आहे, पूर्ण डांबरी. त्या दोनवडीपासून स्मशान गेटापर्यंत पूर्ण डांबरी रोड आहे, 1 नंबर. पाठीमागच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ह्यो बघू शकताय ह्या साईडला पूर्ण दोनवडी गावामधून रोड आला आहे आणि स्मशान गेट या ठिकाणी बरोबर स्मशान गेटपाशी थांबला आहे. या साईडला सगळा डोंगर वगैरे आहे आणि खाली बघायला गेलं तर वातावरण चांगलं आहे. इकडं डोंगर भाग आहे त्यामुळं हिरवंगार असं वातावरण, पावसाळा असल्यामुळे हिरवंगार वातावरण आहे, मस्त आहे. बघू शकताय पाण्याचा खळखळ आवाज. हा वडा आहे, वड्यामधनं पाणी या लागले. तर खाली बघून जाऊया आपण. खाली तुम्हाला दाखवतो हिरवंगार असं वातावरण आहे आणि खाली भरपूर गाव आहेत. हा रोड मित्रांनो पायवाट आहे. हा पायवाट डायरेक्ट आरळे या गावामध्ये जाते. आरळे गावामध्ये पाय चालत नाही आहे गाडीनं. हा रोड पुढं रोड खराब आहे आणि गाडी अजिबात चालत नाही इथं. डायरेक्ट पायवाट करून जायला लागतं आहे चालत. आणि ही खण बघू शकताय तुम्ही, ही पूर्ण अशी खण आहे, दगडाची खण आहे. वर असा डोंगर आहे पूर्ण आणि खाली बघू शकताय पूर्ण असं खण आहे. दगडं इथं बांधकामला वगैरे इथं फोडून बांधकामला वगैरे वापरायला नेतात. आणि खाली बघू शकताय मस्त असं वातावरण आहे. खाली डोंगर रांग आहेत, पूर्ण सह्याद्रीचं आपलं डोंगर रांग आहेत. खाली जवळजवळ आरळे, घाणवडे, चांदे, कोते, कांचनवाडी, घुंगुरवाडी, आमची भाटणवाडी, ही सर्व गावं खाली आहेत त्या साईडला. आणि मी आलो आहे वर सातेरी या रोडला. सातेरी आमच्या इथनं 4 किलोमीटर आहे इथून. तर सातेरीकडे काय जाणार नाही, महादेवाचं मंदिर आहे. आणि खाली बघू शकता कसं मस्त असं वातावरण बघू शकताय.
पूर्ण अशी शेती. मित्रांनो एवढी भरपूर अशी जागा आहे. आता ही सर्व दिसते, हे पूर्ण अशी एवढी जागा आहे. खरं तुम्हाला घर कुठं दिसते का बघा, एवढे ह्या पृथ्वी तलावावर पूर्ण अशी जागा आहे. आणि गावं मात्र घरं माणसं कमी आहेत आणि जागा जास्त जागा आहे. म्हणजे भरपूर अशी जमीन आहे. काय विषय नाही, भारी वाटलं. तुम्हाला स्मशानघाटाचा पत्रा पण दाखव. स्मशानघाटाचा पत्रा पूर्ण पडलेला आहे. आणि विषय कसा झाला आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं वाऱ्यानं पत्रा खराब झाला आहे पूर्ण. या साईडला बघू शकताय डोंगर रांगा. तर चला तर रोटर वगैरे गाडी वगैरे लावलेले आहे. स्मशानघाटात वागानो गाडी लावलेली आहे, रोटरणारी गाडी. कारण प्रत्येकाच्या घरापाशी जागा असते, तसा काही लोकांच्याकडे जागा नसते घरापाशी गाडी वगैरे लावायसाठी. त्यामुळं लोक काय करतात, बाहेर कुठं तर जागा गावली की तिथं लावतात. मग स्मशानघाटापाशी जागा गाड्या लावलेल्या आहेत, हे बघू शकताय. तर चला तर आपण जाऊया आता आमच्या गावाला जाणार आता मी. आता कारण विषय नाही, काम झालेलं आहे माझं. तर मित्रांनो काम वगैरे झालं आहे, आता फिनिश झालं आहे. आपण पैसे घ्यायचं ते डायरेक्ट घराला जाणार आहे. तर चला तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, कमेंट करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असंच व्हिडिओ एक नंबर करत असते मी गावागावात जाऊन. आणि मला व्हिडिओ करायला लय भारी वाटते, आवडते. त्यामुळे मी व्हिडिओ कायम करत राहणार आहे. चला तर जाऊया मित्रांनो. जाता जाता बघू शकताय एक पाण्याचं तलाव आहे. आणि तलावामध्ये म्हणजे घाण पाणी आहे. तर आपण घाण पाण्यात काय हातपाय धुवायचं नाही आहे. आपण साईडला बघू शकता, हे साईडला घर आहेत सगळी, अशी पूर्ण डोंगरावर घर आहेत. आणि मी जाणार आहे आता, काम संपलेलं आहे आपलं. घर वगैरे बांधून झालेलं आहे सगळ्यांचं. थोडीफार पावसाळा चालू असल्यामुळं प्रत्येकजण काय घरं निम्म्यातच ठेवलेले आहेत. बघू शकता ह्या साईडला घर निम्म्यातच आहे आणि डोंगरावर घर आहे बघा. चला तर जाऊया.